मुक्ता, हे त्रास होतोय का ग? हा, तुला काही हवंय का? नाही, काही नको. मला ना या गादीवर झोप येत नाही. लय अडकल्यासारखं होतंय. तुला सवय नाही ना त्याची. पण तुला हळूहळू सवय होईल. आणि आता तू इथेच राहायला येणार आहेस की नाही, त्यामुळे तुला सवय करून घ्यावीच लागेल. अहो पण काय झालं? अहो हे लय दुखतंय. मी विसरलोच, डॉक्टरांनी ती क्रीम दिली होती ना लावायला. एक मिनिट. सॉरी सॉरी. हो. तू आता आराम कर. अहो पण मी इथं झोप येईन की नाही माहित नाही. खरंच लय अवघडल्यासारखं होतंय. बर, मला सांग मी काय करू? नाही, तुम्ही काही नका करू. तुम्ही पण लय दमल्यात. मी झोपायचा प्रयत्न करते. झोप शांत. होशील बरी लवकरच. मी सगळं सहन करू शकते, पण मायामुळे घरातलं कुणीतरी घर सोडून जाते. नाही सहन करू शकत. तू असं म्हणतीयस जसे की मी घरी आले की तू ते घर सोडून लगेच निघून जाणार आहे. वय रेणुका, बोलायचे तुझ्याशी. आता कशाला आलात तुम्ही? या लोकांनी तुमच्यावर भुरळ पाडलीये ना. रेणुका, दादा, तुम्ही काय करता ना हे तुम्हाला सुद्धा कळत नाहीये. त्या मुक्ताला तुम्ही सून म्हणून स्वीकारलं.
दादा तुम्ही हे केलं आणि वरून सगळ्यांसमोर तुम्ही माझ्यावर ओरडलात. तुमच्या या लेकीवर, जिला तुम्ही जीव की प्राण समजता, तिच्यावर हो, तिच्यावर ओरडलो मी. बाप आहे मी तुझा, तुझे लाड करतो, तुझ्यावर प्रेम करतो, तसंच तुला ओरडण्याचाही अधिकार आहे मला. चिडू नका तिच्यावर. शांतपणे समजवता येईल ना. आणि घरातलं वातावरण चांगलं आहे, नका ना बिघडवते. हो, हे जे चांगलं वातावरण झालंय ना, ते तुझ्यामुळेच झालंय. तुझी या घरासाठीची धडपड, तू काढलेला त्रास, त्यामुळेच हा सुवर्ण दिवस बघायला मिळाला ना तुला. रेणुका, वनवास भोगणारी सूनही तूच आणि या घराचं सोनं करणारी परीसही तू. कसं जमतं ग तुला? रेणुका, तोंड सांभाळून बोल. तुझ्या आईशी बोलतेस तू. ह्या आधी कितीतरी वेळा तुमच्या समोर हिच्याशी मी असंच वागलीये. तेव्हा नाही अडवलं तुम्ही. तेव्हा तुम्ही आनंद घेत होता. आज ती मुक्ता चांगली वाटली तर आता ही पण चांगली वाटायला लागली. दादा, तुम्ही बदलला असाल, पण यांच्या बाबतीत मी कधीच नाही बदलणार. कारण तुमच्या समोर गाय शेळी बनून राहणारी ही बाई मला असेच धडका देत राहणार आहे. रेणुका, हो, भानावर या दादा. ती मुक्ता तुम्हाला सरळ सरळ वेड्यात काढतीये. गरीब लोकांची हीच सवय असते. पैशासाठी वाटेल त्या थराला जातात आणि प्रयत्न करून सुद्धा हवं ते नाही मिळवता आलं ना की जीवावर उदार होतात. त्या मुक्ताने सुद्धा तेच केलं आणि तुम्ही तिच्या जाळ्यात अडकला. नखा एवढी आपली बरोबरी करायची लायकी नाही तिची आणि तिला तुम्ही मुकुट म्हणून मिळवताय. रेणुका, अहो, चिडून काहीच होणार नाहीये. हे बाळा, तू तुझ्या बापाला किती ओळखतेस मला माहित नाही, पण मी जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती प्लीज विश्वास ठेव आणि डोक्यातलं सगळं विष काढून फेकून दे. मी ज्या मार्गावरनं चालायचं ठरवलंय त्याच मार्गावरनं तूही चालायला लाग. त्याच्यातच तुझं भलं आहे. हा, मला कल्पना आहे की आपला बाप अचानक बदलला. हे पचवणं तेवढं सोपं नाहीये, हे स्वीकारणं तेवढं सोपं नाहीये, पण प्रयत्न कर. मुळात माझ्या निर्णयावर विश्वास ठेव. मी जे काही करतोय ते तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठीच करतोय. ए बा, विश्वास आहे ना माझ्यावर? ये